तर नमस्कार मित्रांनो. अरे आवाज आला का जरा? हां, आता बरोबर आहे. तर नमस्कार मित्रांनो, चौथ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज जरा स्पेशल दिवस होता. तुमचा नाही रे, माझा स्पेशल दिवस होता. तर दीदी बोलते सकाळी-सकाळी डी-मार्टमध्ये आपण जरा खावायला घेऊन जाऊ. हां, जरासंच तर मला जज नका करू, पण ही निव्याची बॉटल जरा पॅराशूट ऑइलसारखी नाही दिसत? जी खोबरेल ते डोक्याला लावतं. लगे आम्ही गेलो पहिल्या फ्लोअरला. दीदी बोलते ब्लँकेट घेवायची होती. मी बोललो म्हशाच्या जत्रेला घेऊ. ते कसं दिसतं? टाइम नाही घालवता. दीदीवाल्या शर्टाची मागणी केली. दीदी बोलतं घे जा. तसा पण आपल्याला कुठं बिल भरायचा, दीदीच भरणार करता धरता दीदीचं. तर मला ब्लॅक टी शर्ट पाटला न भरला, लगेच ड्रिफ्ट मारीत मारीत निघलो. दीदी बोलते तुला काही घ्यायचं का खावाला? आणि मी बोललो की तुझ्या शब्दाचं मान नाही ठेवलं तर कसं जमल? तसं खायचं तर मला याचं काही नावच समज नाही. पार्लेवाला एक नाव बनवले मजेलो, असं काही नाव असतं का? सर्व सामान चेक करून दीदीने केला बिल. तर बिलला 1023 रुपये. जसे पक्षी उडताना तसे माझे डोक्यान पक्षी उडत होतं, कारण की माझी डिकीन खाऊ होता. त्यानंतर मी रेडी होऊन निघलो वापस क्लासला जावाला. क्लासमध्ये एंट्री घेतल्या मिलिंद आणि आवीची मस्ती चाललेली. त्यानंतर मी केली प्रॅक्टिस. तेव्हा तुम्हाला दाखवता. तर मी WWE मोठा फॅन होता. तुम्हाला दाखवता की मी क्यू बनवले. तर मिलिंदबाईंनी डायरेक्ट बटनच उपडला, तो पण एस्केपचा. अरे खतरनाक काम मिलिंद. तर मी दिला माझा ऑटोग्राफ ना घरी येऊन बघता तो जुलाबजाम ना पुरणपोळ्यांचा बाई मेजवानीच केली ती. तुम्हाला वाटत असेल मी काही काम नाही करीत, पण मी काम करता. हे बघ खावाचं काम करता. तर चाललो दीदीला सोडायला स्टेशनला. दीदीला सोडला स्टेशनवर वापस होलो घरा. तर मी खाता आता मंचुरियन आणि ब्लॉगचा करतो एंड. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.